बातमी आहे महायुतीच्या गोटावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर खलबत झालेली आहेत। महायुतीत तिढा असलेल्या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे। बैठकीत नाशिकची जागा तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याची माहिती समोर येते आहे। ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर अशा ज्या तिढा असणाऱ्या जागा आहेत अशा जागांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली। तिढा असलेल्या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। महायुतीमध्ये ज्या जागांवर तिढा आहे अशा जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। महायुतीतील जागा वाटप अद्यापही झालेलं नाही। त्यात ठाणे, कल्याण, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक अशा काही जागांवर तिढा आहे आणि या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, वर्षा बंगल्यावरती बैठक झालेली आहे, तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। जगदीश, एकंदरीतच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा असल्याचं समोर आलं होतं आणि यानंतर वारंवार ज्या बैठका आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते वर्षा बंगल्यावर होताना पाहायला मिळत होतं। मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वच नेते हे दिल्लीमध्ये गेले होते। दिल्ली दरबारीमध्ये देखील हा तिढा जो आहे तो सुटलेला नव्हता। मात्र कालची जी बैठक झालेली आहे, तब्बल 1.5 तासाची बैठक जी आहे ती वर्षा बंगल्यावरती पार पडलेली आहे आणि या 1.5 तासाच्या बैठकीमध्ये नाशिकची जी जागा आहे ती जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचं तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। अखेर ठाण्याचा जागेचा जो काही तिढा आहे तो सुटलेला। जागेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते। ठाण्याची जागा ही धनुष्यबाणावरच लढवावी अशी त्यांची इच्छा होती आणि याचसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या आग्रही भूमिकेकडे महायुतीने देखील ग्रीन सिग्नल दिलेला आहे। तिन्ही पक्ष अनुकूल असल्यामुळे ठाण्याची जी काही जागा आहे ती आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली आहे। मात्र मागील काही दिवसांपासून हेमंत गोडसे जे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत ते नाराज असल्याची चिन्ह होती। वर्षा बंगल्यावर वारंवार ते येत होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत होते। मात्र त्यांना दिलासादायक निर्णय नाहीये, कारण नाशिकची जी काही जागा आहे ती अजित पवार यांच्या वाट्याला गेलेली आहे। मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जी काही जागा आहे त्या जागेचा जो तिढा आहे तो कायमच असणार आहे। कारण एकीकडे किरण सामंत यांनी ट्विट करत आम्ही माघार घेणार असल्याची माहिती देत आहेत, तर उदय सामंत अजूनही त्या जागेवर लढण्यास आग्रही असल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नारायण राणेंनी देखील हम भी आएंगे, आप देखो आंखों से, हम भी आएंगे लाखों से अशा प्रकारची पोस्टरबाजी सोशल मीडियावर देखील करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा असेल, त्याचप्रमाणे नाशिक जरी आता अजित पवारांकडे गेलेली असली तरी सुद्धा हेमंत गोडसेंची पुढची भूमिका पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाची जो काही तिढा आहे की हा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे, तर अखेर शिवसेनेवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। अद्याप उमेदवार ठरलेला नाहीये। आता या उमेदवारामध्ये 3 ते 4 जण रांगेत असलेले पाहायला मिळतात। आमदार प्रताप सरनाईक असतील, आमदार रवींद्र फाटक असतील, त्याचप्रमाणे भाजपचे संजीव नाईक देखील आहेत। संजीव नाईक यांची जर वर्णी लागली तर ते भाजपचं कमळ सोडून धनुष्यबाणावर लढतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण त्यांना धनुष्यबाणावर लढण्याशिवाय पर्याय नसणार आहे। कारण मुख्यमंत्री याच ठाणे लोकसभा मतदारसंघ हा धनुष्यबाणावर लढावा अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे संजीव नाईक असतील, रवींद्र फाटक असतील, प्रताप सरनाईक असतील की नरेश मस्के असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश जी, मात्र कुणाल, या संदर्भात अधिकृत घोषणा कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? येत्या 2 दिवसांमध्ये तरी जी शिवसेनेची पहिली यादी आली, या पहिल्या यादीमध्ये देखील 2 उमेदवार जे आहेत त्यांची ती उमेदवारी बदलली पाहायला मिळतीये। मात्र आता ही दुसरी यादी केव्हा येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण जे काही जागा वाटपांमध्ये तिढा जो आहे तो महायुतीमध्ये वारंवार सातत्याने समोर येत होता आणि तोच तिढा आता संपल्याची चिन्ह खरं तर पाहायला मिळतात। मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक यांसारख्या ज्या काही जागा आहेत त्या अद्याप यांचा तिढा सुटलेला नाहीये। मात्र येत्या 2 दिवसांमध्ये या संपूर्ण जागांचा तिढा सुटू शकतो आणि महायुतीकडून
शिवसेनेच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपकडून उर्वरित जागांच्या ज्या काही याद्या आहेत त्या येण्याची शक्यता आहे. खरं पाहायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 18 जागांची मागणी आहे. मात्र त्यातल्या किती जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळतात, कारण 8 जागांची घोषणा तर मुख्यमंत्र्यांनी केलेलीच आहे. अजित पवारांना 4 ते 5 जागांची मागणी आहे आणि भाजप कशा प्रकारे ही समीकरणं जुळवून घेऊन मग या लोकसभेच्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जगदीश. त्यामुळे आगामी काळामध्ये येत्या 1-2 दिवसांमध्ये शिवसेनेची यादी, राष्ट्रवादीची यादी आणि त्याचप्रमाणे भाजपची यादी ही किती उमेदवारांची येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जगदीश. धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल. तर वर्षा बागल्यावर बैठक पार पडलेली आहे. तिढा असणाऱ्या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे.